नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा विषय मराठी यामधील पाठ 11वा गोष्ट अरुणिमाची। या पाठाची लेखिका आहे सुप्रिया खोत। आज आपण गोष्ट अरुणिमाची या पाठातील संपूर्ण स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत इथे अभ्यासणार आहोत। पहिले आहे कृती। कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। यामध्ये दिला आहे अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। काय आहे प्रश्न? अरुणिमाच्या ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। हे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे। उत्तर: फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली। अरुणिमाचा हा ध्येय होता, हा तिचा दृष्टिकोन होता। काय होता? फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप तिने मिळवली। दुसरं ध्येय आहे तिचं खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला। खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, हे तिचं ध्येय होतं। तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने वरील कृती करताना आपल्याला पाठात दिसून आले। कृतीमध्ये दुसरा प्रश्न आहे खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा। यामध्ये पहिला प्रश्न आहे भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला। काय आहे प्रश्न? भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला। उत्तर आहे वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर। उत्तर आहे वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर। यामध्ये दुसरा प्रश्न आहे चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला। चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला। उत्तर आहे धाडसी वृत्ती। उत्तर काय आहे? धाडसी वृत्ती। तिसरा आहे उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती। उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली। उत्तर आहे ध्येयवादी। आणि चौथा आहे ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। उत्तर आहे व्यवहारी। अशा प्रकारे खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणाचे गुण स्पष्ट करता येतात। कृतीमध्ये तिसरा प्रश्न आहे कोण ते लिहा। आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला। काय आहे प्रश्न? एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला। उत्तर आहे बचेंद्री पाल। काय आहे उत्तर? बचेंद्री पाल। दुसरा प्रश्न आहे सर्वात मोठा मोटिवेटर। सर्वात मोठा मोटिवेटर। मोटिवेटर म्हणजे चालना देणारा। अरुणिमाला सर्वात मोठा मोटिवेटर कोण होता? तर याचं उत्तर आहे स्वतःच। ती स्वतःची मोटिवेटर होती। तिसरा आहे अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे। अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे। उत्तर आहे भाईसाब। आणि चौथा प्रश्न आहे फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन। उत्तर आहे अरुणिमा। फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन। उत्तर आहे अरुणिमा। कृतीमध्ये चौथा प्रश्न आहे अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा। प्रश्न पुन्हा एकदा वाचते। अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा। उत्तर: पहिलं वाक्य आहे ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून ती तावून सुलाखून निघत होती। ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून ती मी म्हणजे अरुणिमा तावून सुलाखून निघत होते। दुसरं वाक्य आहे उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता। त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत। तिसरं वाक्य आहे मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला। या ठिकाणी मला, मी हे शब्द अरुणिमासाठी वापरलेले आहेत। चौथं वाक्य आहे आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं।
काय आहे चौथं वाक्य? आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. आणि पाचवं वाक्य आहे, मी अशी नि तशी मरणारच होते. मी अशी नि तशी मरणारच होते, मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यक होते. अशा प्रकारे अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहिता येतात. मध्ये प्रश्न 5वा दिला आहे, अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा. काय आहे प्रश्न? अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा. खाली अफवा लिहिल्या आहेत, त्या अफवाबद्दल आपल्याला काय वाटते ते लिहायचं आहे. यामध्ये पहिली अफवा आहे, शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो. उत्तर, समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात, त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या अपघातामुळे किंवा आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकाच्या मनात आली असणार. लोकांच्या तिने केलेल्या या धाडसी कार्यावर विश्वास नसल्यामुळे लोक तिला म्हणायचे, शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. यामध्ये दुसरी अफवा आहे. दुसरी अफवा कोणती उडाली होती? अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. उत्तर, अरुणिमाने तिकीट काढले नसणार, त्यामुळे टीसीच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील व सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे, त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते. अशा प्रकारे अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट करता येतात. 6वा प्रश्न आहे, पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, अरुणिमाच्या स्वभावाचं पहिलं वैशिष्ट्य आहे पराकोटीचे धैर्य. पराकोटीचे म्हणजे अमाप, आपण मोजूही शकत नाही एवढे धैर्य, एवढा धीर, म्हणजे खूप मोठी होण्याची आकांक्षा तिच्या मनात होती. दुसरं वैशिष्ट्य आहे अमाप सहनशक्ती असणारी. अरुणिमा ही अमाप सहनशक्ती असणारी होती, म्हणजे लोकांनी काही बोलल्यानंतर ती त्यांच्या बोलण्याला घाबरून न जाता ते सहन करून आपले काम चालूच ठेवत होती. तिसरं वैशिष्ट्य आहे जबरदस्त आत्मविश्वास असलेली. म्हणजे तिच्या कार्यावर, तिच्या बोलण्यावर, तिच्या वागण्यावर भरपूर असा विश्वास होता. चौथी वैशिष्ट्य आहे अन्यायाविरुद्ध लढणारी. ती आपल्यावर होणारे अन्याय सहन न करता ते अन्यायावर आपल्याला न्याय मिळण्यासाठी ती लढत होती. 5वं वैशिष्ट्य आहे ध्येयवादी. ती आपल्या डोळ्यासमोर, अरुणिमा ही आपल्या डोळ्यासमोर एखादं ध्येय धरून ते पूर्ण करण्यासाठी ती लढायची, ते कार्य करायची, म्हणून तिचे ते ध्येय पूर्ण होत होते. जिद्दी, ते कार्य करताना ती आपली जिद्द, आकांक्षा पणाला लावून आपले कार्य करायची. अशा प्रकारे अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतात. प्रश्न 7वा आहे, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. पाठात बरीचशी अशी इंग्रजी शब्द आली आहेत, पण त्याच शब्दांना प्रचलित मराठी शब्दसुद्धा आहेत, ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिला इंग्रजी शब्द आहे नॅशनल. नॅशनल या शब्दासाठी आपण राष्ट्रीय हा शब्द वापरतो. नॅशनल, राष्ट्रीय. दुसरा शब्द आहे स्पॉन्सरशिप. काय आहे? स्पॉन्सरशिप. या शब्दासाठी आपण वापरलेला शब्द आहे प्रायोजकत्व. प्रायोजकत्व हा प्रचलित मराठी शब्द आपण स्पॉन्सरशिप या शब्दासाठी वापरतो. इंग्रजी भाषेतील तिसरा शब्द आहे डेस्टिनी. डेस्टिनी हे इंग्लिश शब्दासाठी मराठी भाषेत नियती हा प्रचलित शब्द आहे. डेस्टिनी, नियती.
चौथा शब्द आहे कॅम्प. कॅम्प म्हणजे छावणी. मराठी भाषेत कॅम्प शब्दाला आपण मराठी भाषेत, इंग्लिश भाषेत कॅम्प या शब्दाला आपण मराठी भाषेत छावणी असे म्हणतो. पाचवा इंग्लिश शब्द आहे डिस्चार्ज. पाचवा शब्द आहे डिस्चार्ज. या शब्दासाठी मराठीत प्रचलित शब्द आहे मोकळीक किंवा पाठवणी. आपण दवाखान्यात कोणी ॲडमिट असलं तर त्याला डिस्चार्ज झालं असं म्हणतो. म्हणजेच डॉक्टर त्याला घरी पाठवतात, त्याला हॉस्पिटलमधून मोकळीक देतात. त्या शब्दाला इंग्लिशमध्ये डिस्चार्ज व मराठीमध्ये मोकळीक किंवा पाठवणी असे म्हणतात. सहावा शब्द आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल या शब्दासाठी मराठीमध्ये प्रचलित असणारा शब्द आहे रुग्णालय. काय आहे? रुग्णालय. अशा प्रकारे आपण पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहिली आहेत. प्रश्न 8वा आहे पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. पाठात काही इंग्रजी वाक्य आलेली आहेत, त्या वाक्याचे आपल्याला मराठीत भाषांतर करायचे आहे. पहिलं वाक्य आहे नाऊ ऑर नेव्हर. काय आहे? नाऊ ऑर नेव्हर. या वाक्याचा मराठीत अर्थ होतो आता नाही तर कधीच नाही. काय होतो? आता नाही तर कधीच नाही. नाऊ ऑर नेव्हर मीन्स आता नाही तर कधीच नाही. यामध्ये दुसरं वाक्य आहे फॉर्च्यून फेवरस द ब्रेव. फॉर्च्यून फेवरस द ब्रेव या वाक्याचा मराठीत अर्थ होतो शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. फॉर्च्यून फेवरस द ब्रेव. द ब्रेव शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. प्रश्न 9वा आहे नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. काय आहे प्रश्न? नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. उत्तर पहिला अनुभव आहे धोकादायक पर्वत चढणे. हा तिचा खडतर अनुभव होता, धोकादायक पर्वत चढणे. दुसरं होतं ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट. ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट. तिसरं आहे उजव्या पायातल्या रॉडमुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असह्य कळा येत. उजव्या पायातल्या रॉडमुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असह्य कळा येत. चौथा आहे अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा. अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा. अशा प्रकारे नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहिता येतात. प्रश्न 10वा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा. काय प्रश्न? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा. यामध्ये पहिलं वाक्य आहे प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. गुण हा अधोरेखित केलेला शब्द आहे. गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अवगुण. तर आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे? प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. दुसरं वाक्य आहे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. यामध्ये सूर्योदयाचे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. सूर्योदयाच्या विरुद्ध शब्द आहे सूर्यास्त. सूर्योदय विरुद्ध सूर्यास्त. उत्तरामध्ये लिहायचं आहे सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. यामध्ये तिसरं वाक्य दिलं आहे खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. यामध्ये संक्षिप्त हा शब्द अधोरेखित केला आहे. संक्षिप्त शब्दाचा विरुद्ध शब्द येतो सविस्तर. काय तो? संक्षिप्त विरुद्ध सविस्तर. उत्तरामध्ये लिहायचं आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका. चौथं वाक्य आहे
प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. यामध्ये बिकट हा शब्द अधोरेखित केला आहे. बिकट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो सोपी. बिकट सोपी. उत्तरामध्ये लिहायचं आहे आपल्याला, प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. अशा प्रकारे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहिता येतात. प्रश्न 11 आहे, खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. खाली काही वाक्ये दिली आहेत, तर त्या वाक्यामधला आपल्याला क्रियापद असलेला शब्द ओळखायचा आहे. पहिलं वाक्य आहे, सायरा आज खूप खुश होती. सायरा आज खूप खुश होती. यामध्ये होती हा शब्द क्रियापद आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला होती हा शब्द लिहायचा आहे. दुसरं वाक्य आहे, अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. यामध्ये टाकला हा शब्द क्रियापद असलेला आहे. टाकला हा शब्द क्रियापद असलेला आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला टाकला हा शब्द लिहायचा आहे. तिसरं वाक्य आहे, मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. मित्राने दिलेले गोष्टीचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. यामध्ये आवडले हा शब्द क्रियापद असलेला आहे, म्हणून उत्तरात आपल्याला आवडले हा शब्द लिहायचा आहे. चौथं वाक्य आहे, जॉनला नवीन कल्पना सुचली. जॉनला नवीन कल्पना सुचली. यामध्ये सुचली हा शब्द क्रियापद असलेला आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला सुचली हा शब्द लिहायचा आहे. अशा प्रकारे खालील वाक्यातील क्रियापदे ओळखून उत्तरे लिहिता येतात. प्रश्न 12 आहे, खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला मूळ शब्द, त्या शब्दाचा लिंग, त्या शब्दाचे वचन, त्या शब्दाचं सामान्य रूप आणि त्या शब्दाची विभक्ती प्रत्यय व विभक्ती लिहायची आहेत. तर पहिला शब्द आहे कागदपत्रांचे. काय आहे? कागदपत्रांचे. कागदपत्रांचे या शब्दाचा मूळ शब्द आहे कागदपत्र. काय आहे? कागदपत्र. कागदपत्रांचे या शब्दाचं लिंग आहे नपुंसक लिंग. काय आहे? कोणतं लिंग आहे? नपुंसक लिंग. कागदपत्रांचे या शब्दाचा वचन आहे अनेक वचन. कागदपत्रांचे म्हणून त्याचं वचन आहे अनेक वचन. कागदपत्रांचे या शब्दाचं सामान्य रूप आहे कागदपत्रा. काय आहे? कागदपत्रा. आता कागदपत्रांचे या शब्दाची विभक्ती प्रत्यय आहे चे. विभक्ती प्रत्यय काय आहे? चे. आता शेवटी आहे कागदपत्रांचे या शब्दाची विभक्ती आहे षष्टी. कागदपत्रांचे या शब्दाची विभक्ती आहे षष्टी. दुसरा शब्द आहे गळ्यात. गळ्यात हा एक शब्द आहे. गळ्यात या शब्दाचा मूळ शब्द आहे गळा. गळ्यात या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग. गळ्यात या शब्दाचं वचन आहे एकवचन. गळ्यात या शब्दाचा सामान्य रूप आहे गळ्या. सामान्य रूप काय आहे? गळ्या. गळ्यात या शब्दाचा विभक्ती प्रत्यय आहे त. शेवटी जे गळ्यात त आहे त्यातला त हा विभक्ती प्रत्यय आहे आणि गळ्यात या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. कोणती विभक्ती आहे? सप्तमी. तिसरा शब्द दिला आहे प्रसार माध्यमांनी. तिसरा शब्द आहे प्रसार माध्यमांनी. या शब्दाचा मूळ शब्द आहे प्रसार माध्यम. प्रसार माध्यमांनी या शब्दाचं लिंग आहे नपुंसक लिंग. प्रसार माध्यमांनी या शब्दाचं वचन आहे अनेक वचन. प्रसार माध्यमांनी या शब्दाचं सामान्य रूप आहे प्रसार माध्यमा. प्रसार माध्यमांनी या शब्दाची विभक्ती प्रत्यय आहे नी आणि प्रसार माध्यमांनी या शब्दाची विभक्ती आहे तृतीया. विभक्ती आहे तृतीया. चौथा शब्द आहे गिर्यारोहणाने. काय आहे? गिर्यारोहणाने. गिर्यारोहणाने या शब्दाचा मूळ शब्द आहे गिर्यारोहण. या शब्दाचे लिंग आहे नपुंसक लिंग. गिर्यारोहणाने या शब्दाचं वचन आहे एकवचन.
सामान्य रूप आहे गिर्यारोहणा. गिर्यारोहणाने या शब्दाचा विभक्ती प्रत्यय आहे ने आणि गिर्यारोहणाने या शब्दाची विभक्ती आहे तृतीया. काय आहे विभक्ती? तृतीया. अशा प्रकारे आपल्याला शब्द, त्याचे मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय व विभक्ती लिहून खालील तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न 13वा आहे स्वमत. स्वमतमध्ये पहिला प्रश्न दिला आहे, आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते हा अरुणिमाने दिलेला महत्त्वपूर्ण संदेश आहे. याचा अर्थ सांगण्यासाठी तिने एडिसनचे अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. सर्वात पहिले विजेच्या दिव्याचा शोध लावणारा हा एडिसनच होय. विजेच्या दिव्याला आपल्या भाषेत बल्ब म्हटले जाते. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारोपेक्षा जास्त प्रयोग केले, तेव्हा तो यशस्वी झाला. यावरून आपल्या असं लक्षात येते की एडिसनचे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे कितीतरी प्रयोग फसले म्हणजे वाया गेले. त्याच प्रयोगाचा फायदा झाला नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपले असे म्हणणे चुकीचे आहे, कारण आपण जे प्रयत्न निष्फळ समजतो त्यामधून आपल्याला समजते आपले कुठे चुकत आहे. त्यानंतर त्या चुका दुरुस्त केल्या जातात. एक दिवस असा येतो की आपले सतत अयशस्वी होणारे प्रयत्न यशस्वी होतात. त्या निष्फळ प्रयोगातूनच एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते. त्या निष्फळ प्रयत्नाच्या पद्धतीने बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशच ही यशाची पहिली पायरी असते. आपल्या शालेय जीवनात परीक्षामध्ये अपयश मिळाले की अनेक जण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही तो आपण नीट समजून घेतला होता का, समजून घेताना कोणत्या अडचणी आल्या, या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले तर भविष्यात आपण कधीही नापास होणार नाही व असे जर वागलो तर आपल्याला कोणतेही अपयश न येता आपण नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं या वाक्याचा अर्थ स्पष्ट करता येतो. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर, या धर्तीवर करोडो लोकसंख्या आहे, परंतु आपल्याला एकही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसत नाही. त्यांचा स्वभाव, गुण, आवडीनिवडी एवढेच नव्हे तर त्यांची प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते. जसे की एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला गायला आवडते, कोणाकोणाला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील, राजकारणातील चालू घडामोडींशी दोस्ती करायला आवडते. प्रत्येकाने आपल्यातला वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे शोधले पाहिजे. आपल्या अंगातल्या त्या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले होते. अरुणिमा ही अपंग होती. तिने ठरवले नसते तर तिने काहीही करू शकत नव्हती, परंतु तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला. तिने स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे.
जीवनाचा हाच महामंत्र आहे. अशा प्रकारे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत आपले मत स्पष्ट करता येते, आपले विचार स्पष्ट करता येतात. मध्ये तिसरा प्रश्न आहे, तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. काय प्रश्न? तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. उत्तर, आपण दैनंदिन जीवनात रोज दिवसभरात कोणती ना कोणती कृती करत असतो. त्यावेळी आपल्या मनात ती कृती करताना कोणता तरी हेतू असतो, कोणते ना कोणते ध्येय असते. जसे की आपले नाव उज्ज्वल करणे म्हणजे आपली कीर्ती वाढवणे. हे ज्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस आपण राहतो त्या परिसरात, त्या गावात, त्याच राज्यात किंवा देशात आपले नाव उज्ज्वल होण्यासाठी चांगले चांगले काम करण्याच्या प्रयत्नात असतो. कळत न कळत तो त्या कृतीकडेच ओढला जातो. म्हणजे खूप महत्त्वाचे असते. ते आपल्या जीवनाची दिशा ठरवित असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्याला नीट समजून उमजून घेतले पाहिजे. पर्वतामध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजेच आपल्या मनातील एव्हरेस्ट होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणही आपल्या आयुष्यात एखादे ध्येय ठरवून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणतेही कार्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि ते कार्य करण्याचं पूर्णच केलं पाहिजे अशी आपली जिद्द असली पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या मनातील एव्हरेस्ट शोधून ते शब्दबद्ध आपल्याला करता येते. अशा प्रकारे आपण गोष्ट अरुणिमाची या पाठातील संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, कृती, स्वमत अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही सूचना असतील, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स. धन्यवाद.